नमस्कार. आपण सेल्स करताना, मार्केटिंग करताना असंख्य प्रकारचे प्रेझेंटेशन्स तयार करतो. एक्झिबिशनला गेलं तर स्टँडी लावतो, बरोबर आहे, पॅम्फलेट्स वाटतो, ब्रोशर करतो, व्हॉट्सअपनी करायचं असेल तर फ्लायर तयार करतो. आता हे करताना लाईट कलर्स आणि डार्क कलर्स कधी वापरायचे, सॉफ्ट कलर्स आणि डार्क कलर्स. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. लाईट कलर्स म्हणजे आपण व्हाईट म्हणू, पांढरा, आणि डार्क कलर्स म्हणजे ब्लॅक म्हणू, काळा. आणि ऑफकोर्स काळा आणि पांढरा तुम्ही रिप्लेस कराल तुमची ज्या लोगोची किंवा तुमच्या ज्या ब्रँडची थीम कलर्स असतील त्याच्याप्रमाणे. सो जर का तुम्हाला मोठा मेसेज त्यांना वाचायला द्यायचा असेल ना, तेव्हा नेहमी तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंडवर ब्लॅक शब्दात लिहा. आणि जर का तुम्हाला एखादी गोष्ट हायलाईट करायची, मेसेज छोटा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या ब्रँडचं नाव आहे किंवा एक छोटीशी टॅगलाईन आहे, तर नेहमी तुम्ही काळ्या बॅकग्राऊंडवर व्हाईटमध्ये लिहा. आणि हे तुम्ही रिप्लेस कराल सॉफ्ट कलर्स आणि डार्क कलर्स, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. यामुळे डोळ्यांना अतिशय सोपं जातं पांढऱ्यावर काळं वाचणं जर का मोठा मेसेज असेल तर. पण लांबून पटकन बघितलं की हायलाईट होणारी गोष्ट अशी असते की ब्लॅकवर जेव्हा आपण व्हाईट लिहितो, पण मेसेज तो छोटा पाहिजे. करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. लोकांचं अटेन्शन तुम्ही अट्रॅक्ट कराल. धन्यवाद.